हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैशू. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज सकाळी माझ्याकडं पीठ नसल्यामुळं मी चपात्या बनवलेल्या नाही आहेत आणि भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत. सकाळ सकाळ मला इथं भाकरी बनवाव्या लागत आहेत आज, कारण की चपातीचं पीठ नसल्यामुळं मग धीरजसुद्धा म्हटलं की जाऊ दे भाकरीच बनव, आणि माझा डब्बासुद्धा होता, त्यामुळं मी इथे भाकरी बनवून घेत आहे. आज सुद्धा माझ्या भाकरी खूप छान झालेल्या आहे. एक सुद्धा भाकर माझी तुटलेली नाही आहे व भाकर सुद्धा छान अशी बारीक थापली गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी भाकरी किती छान अशी फुगलेली आहे. ज्या प्रकारे माझ्या तोंडावरती फुगा येतो धीरजची आणि माझी भांडण झाल्यानंतर, तशीच आज माझी भाकरी सुद्धा फुगलेली आहे. भाकरी झाल्यानंतर लगेच मी इथं मला भाताला फोडणी द्यायची होती. रात्रीचा काय भात थोडा राहिलेला होता, त्यालाच म्हटलं आता फोडणी देऊन घ्यावी. तीच मी इथं देऊन घेत आहे. त्यात लाईटसुद्धा गेलेली होती. सकाळी गडबड ऑलरेडी जास्त असते, त्यात ही लाईट मध्ये मध्ये जाव येऊ करते. मग मोबाईलचा एका साईडला टॉर्च लावला आणि म्हटलं लगेच इथं स्वयंपाक बनवून घ्यावा. अशा प्रकारे मी फोडणीचा भात इथे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर मी लगेच निघालेली आहे कामावरती जायला. कामावरनं घरी येताना मी चालत येत होते व तेवढ्यातच खूप जोरात असा पाऊस चालू झाला व एवढ्या पावसात मला चालत घरी यावे लागले. त्यानंतर घरी येऊन हा पसारा बघायचा तर तो वेगळाच असतो. धीरज आज काहीही सुद्धा करून गेलेला नव्हता, त्यामुळे हे सगळं मलाच करायचं होतं व माझ्यावरतीच होतं. त्यामुळं मी ते इथं साफ करून घेतलेलं आहे. आज तुमच्यासोबत काही व्हिडिओ शेअर केला नाही, म्हटलं डायरेक्ट क्लीन करून तुमच्यासोबत शेअर करावं. त्यानंतर मी इथे लगेच बेड बनवायला घेणार आहे. बेडसुद्धा माझा तसाच पडलेला होता सकाळपासनं. तो मी आता इथे येऊन आवरून घेत आहे. सकाळचे जास्त काही कामं होत नाही, म्हणून सर्व आल्यानंतरच मला करावे लागतात. कधीतरी धीरजचं मूड चांगलं असल्यानंतर तो करून जात असतो, पण त्याचं मूड जर ऑलरेडी खूप खराब असेल किंवा त्याला काही बाहेरचे कामं असतील तर मग तो नाही करत व ते आल्यानंतर मग माझ्याच याच्यावरती येतं, मलाच करावं लागते. त्यानंतर इथे मी बेड आवरून घेत आहे. बेड आवरून झाल्यानंतर मला घराला झाडू मारून घ्यायचा होता, कारण की सकाळपासून झाडू लागत नाही. त्यामुळं म्हटलं आता बेडसुद्धा आवरून झालेला आहे तर लगेच हाच वर्षी झाडू मारून घ्यावा. बेडरूममधला पसारा मी किती जरी रोज क्लीन करत राहिले तरी तो तसाच होतो परत. नंतर इथे माझं झाडू मारून सुद्धा झालेलं आहे. आता म्हटलं थोडा स्टडी करून घ्यावा. एक्झामसुद्धा जवळ येत आहे व गावाला सुद्धा मला जायचे आहे, त्यामुळं मग इथे आता लगेच ते करायला घेतलेलं आहे. इथे मी माझा आता स्टडी करून घेणार आहे. त्यानंतर स्टडी झाल्यानंतर आम्हाला जायचे होते थोडे बाहेर, तर आम्ही लगेच बाहेर जायला निघालो. इथेच मी माझा व्लॉग आज एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बाय.